ज्येष्ठ नागरिकांचा आपण विचार करतो त्यावेळेला ही अडॅप्टेबिलिटी कमी झालेली असते. जर तुम्ही पटकन उठलात, समजा दुपारी कोणी व्यक्ती झोपलेली आहे आणि दरवाजा वाजला, बेल वाजली किंवा मोबाईलच फोन वाजला आणि ती पटकन उठायला गेली, तर झोपलेल्या स्थितीमधून उभ्या स्थितीमध्ये जर एखादी व्यक्ती पटकन आली तर त्यावेळेला तोल जाण्याची शक्यता आहे. आणि दुसरा भाग जो आहे तो मी ऑलरेडी कव्हर केलेला आहे मागच्या सत्रात, की बाथरूमच्या बाहेरची जी मॅट आहे ती फर्म असावी, ती पडू नये. बाथरूमच्या आत गेल्यानंतर तुम्ही जेव्हा कमोड वापरणार आहात त्यावेळेला बाथरूमचा लाईट ऑन करून कमोडकडे जा, कारण तिथे सुद्धा दिवा जर नसेल विजिबिलिटी कमी असते आणि इकडे तिकडे धडपडण्याचा अडखळण्याचा धोका जास्त असतो. ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. समजा जर वरिष्ठ नागरिक एकटेच राहतात, म्हणजे फक्त 2 वरिष्ठ नागरिक राहतात आणि इतर कुटुंबीय त्यांच्याबरोबर राहत नसतील, तर अशा केसमध्ये तुम्ही मुळात घरात जे फर्निचर आहे, आता आपण बेडरूमचा विचार ऑलरेडी केलेला आहे, तर लिव्हिंग रूम मधलं जे फर्निचर आहे ते कमीत कमी ठेवावं पहिली गोष्ट. नमस्कार. संवाद आरोग्याच्या या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या सत्रात आपण पाहिलं की वरिष्ठांचा तोल जाऊ नये आणि त्याला काही इजा होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आणि आपण एक स्पेसिफिक एरिया घेतला होता, तो म्हणजे बाथरूम. आणि विविध प्रकारची खोल्या किंवा विविध प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्या रूममध्ये असतात किंवा फ्लॅटमध्ये असतात. यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे, तो म्हणजे बेडरूम. सकाळी उठताना किंवा रात्री झोपताना किंवा बेडरूममधनं बाहेर येताना, टॉयलेटला जाताना, अशा काही गोष्टी करताना सुद्धा वरिष्ठ नागरिकांचा तोल जाऊ शकतो आणि त्यांना इजा होऊ शकते. आणि आज यासाठी सुद्धा पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर नाडकर्णी. नमस्कार मॅडम. गेले 36 वर्ष त्यांचा एक्सपिरियन्स आहे. विविध केसेस त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि ते आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर, तुम्हाला असं काही तुमच्या ज्या प्रॅक्टिसमध्ये कधी एखादी अशी स्टोरी असं काय आलं असेल की बेडवरनं उतरताना किंवा त्याचा तोल जाऊन पडलं आणि फ्रॅक्चर झालं, किंवा अशी काही पेशंट्स येतात का तुमच्या? हो, असं होतं. आणि हे बरेचदा दिवसापेक्षा रात्रीच्या वेळेला किंवा जेव्हा ज्येष्ठ नागरिक बराच वेळ दुपारी झोपलेले असतात आणि झोपेतून उठतात त्यावेळेला हे होण्याची संभावना जास्त असते. ओके. याचं कारण असं की रात्रीच्या वेळेला जेव्हा ज्येष्ठ नागरिक उठतात तेव्हा ते साधारणपणे टॉयलेटला जायला उठतात आणि रात्रीच्या वेळेला एकदम उठल्यानंतर थोडा संभ्रम असतो, आपण झोपेतून उठलेलो असतो, थोडासा मनात संभ्रम असतो आणि त्या स्टेजमध्ये जर काही काळजी घेतली नाही तर माणसं पडू शकतात. तर त्याच्यावरती काही गोष्टी मी सांगू इच्छिते. पहिल्या प्रथम जसं आपण म्हटलं की टॉयलेटची हाईट आपण वाढवायला पाहिजे, तशीच बेडची हाईट सुद्धा थोडी जर आपण वाढवून घेतली, एक साधारणपणे 2 ते 4 इंचांनी, तर बेडवरून उतरणं सोपं होतं. कारण एकच बेड जरी आपण एक 20-25 वर्ष वापरत असलो तरी सुद्धा वय बदललेलं आहे आणि वय बदलल्यानंतर तोल किंवा गुडघ्याचे त्रास ह्या गोष्टी दे कम इन टू द पिक्चर. त्याच्यामुळे बेडची हाईट जर आपण थोडीशी वाढवली तर बेडवरून उतरणं सोपं होतं. हा पहिला भाग झाला. आणि मला वाटतं मेन ज्या इंजुरीज आहेत किंवा इजा आहेत त्या उतरतानाच होतात. हो हो, बरोबर. दुसरी गोष्ट अशी की ज्येष्ठ नागरिकांनी जेव्हा ते उठतात तेव्हा हळू उठावं. तुम्हाला माहीत आहे डॉक्टर राऊत की जेव्हा एक नॉर्मल माणूस सुद्धा उभा राहतो त्यावेळेला रक्तप्रवाह जो आहे हा पायाकडे जातो आणि हृदयाकडे रक्तप्रवाह जाणारा कमी होतो आणि मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह थोडासा अजून कमी होतो. परंतु यंग एजमध्ये किंवा तरुण वयामध्ये शरीर जे असतं हे पटकन ह्या चेंजेसला अडॉप्ट करतं, एक काही सेकंदांमध्ये अडॉप्ट करतं. परंतु जेव्हा ज्येष्ठ नागरिकांचा आपण विचार करतो त्यावेळेला ही अडॅप्टेबिलिटी कमी झालेली असते. जर तुम्ही पटकन उठलात, समजा दुपारी कोणी व्यक्ती झोपलेली आहे आणि दरवाजा वाजला, बेल वाजली किंवा मोबाईलच फोन वाजला आणि ती पटकन उठायला गेली, तर झोपलेल्या स्थितीमधून उभ्या स्थितीमध्ये जर एखादी व्यक्ती पटकन आली तर त्यावेळेला तोल जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मी असं सजेस्ट करीन की आधी तुम्ही बसा, थोडासा अंदाज घ्या, काही सेकंद बसल्यानंतर, अर्धा 1 मिनिट बसल्यानंतर नंतर उभे राहा आणि काही सेकंद उभे राहिल्यानंतर चालायला सुरुवात करा. एकदम उठून धावू नका.
ओके. जी कोणी व्यक्ती आहे ती थांबू शकते, पण ह्या सगळ्या गडबड गोंधळात जर तुम्ही पडलात तर मग त्याचे परिणाम फार ग्रेव्ह होऊ शकतात. जे होऊ शकतात. ओके. आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की रात्री जेव्हा तो उठतात टॉयलेटला वगैरे आणि तिकडे कुठे धडपडणं होतं किंवा हो. बाजूला चष्मा नसतो हो. आणि किंवा कुठला स्विच बाजूला नसतो, हं. तर ते कसं काय मॅनेज करायला लागेल? आता रात्रीच्या वेळेला जेव्हा आपण उठतो तर बरेच ज्येष्ठ नागरिक चष्मा न लावता जातात वॉशरूमला. जसं मी सांगितलं तर मुळात विजिबिलिटी रात्री कमी असते, अंधार असतो. त्याच्यातून आपण चष्मा काढून काढून ठेवला तर ती विजिबिलिटी अजून कमी होते. तर माझी काही सजेशन्स अशी आहेत की मुळात आपण झोपायच्या आधी चष्मा आपल्या अगदी बाजूला ठेवावा. जेव्हा तुम्ही उठता तुम्हाला अगदी 100% जरी खात्री असली की मी बाथरूमपर्यंत पोहोचू शकेन तरीसुद्धा चष्मा लावा. तुमच्या रूममधला जो लाईट आहे, दिवा आहे, तो चालू करा आणि त्याच्यानंतर तुम्ही बाथरूमपर्यंत जा. आता ह्याच्यात एक अडचण अशी येते, की ज्यावेळेला 2 व्यक्ती म्हणजे पती-पत्नी जेव्हा एका खोलीत झोपलेले असतात, तेव्हा ते सांगतात, की मी लाईट नाही लावू शकत, कारण जोडीदाराची झोपमोड होते. तर अशा वेळेला काही उपाय असे आहेत, की आपल्याकडे आता LED स्ट्रिप्स मिळतात शहरांमध्ये, इव्हन छोट्या गावांमध्ये सुद्धा. त्या LED स्ट्रिप्स आपला जिकडे भिंतीचा खालचा भाग जिथे आपण टाईल्स लावतो, ज्याला इंग्रजीमध्ये स्कर्टिंग म्हणतात. त्याच्यावरून जर आपण ती LED स्ट्रिप लावली बाथरूमपर्यंत, तर ती जी स्ट्रिप आहे ती ऑन केल्यानंतर एक प्रकाशसुद्धा येतो खोलीमध्ये आणि मार्गदर्शनसुद्धा होतं, की नक्की कुठे आहे, नक्की किती अंतर चालायला पाहिजे चालायचं आहे. बाथरूमपर्यंत. बरोबर. ही जी LED स्ट्रिप आहे ती अगदी कमी खर्चात आणि अगदी फार इझिली लावून मिळते कुठच्या इलेक्ट्रिशियनकडनं. शक्य जर असेल तर त्याचा स्विच तुमच्या जो पलंग आहे त्याच्या दोन्ही बाजूला ठेवावा. पण जर ते शक्य नसेल तर 2 बाजूला 2 LED स्ट्रिप्स लावता येतील आणि तेही जर शक्य नसेल तर एक स्विचला लावायचे बेड लॅम्प्स किंवा नाईट लॅम्प्स नाईट लॅम्प्स. मिळतात. बरोबर. तर ते नाईट लॅम्प्स लावा, ते ऑन करा आणि त्याच्यानंतर जा. पण काळोखात धडपड घेऊन, अंदाज घेऊन जाऊ नका. कारण बरेचदा वयोमानाप्रमाणे हे अंदाज चुकतात आणि बरोबर. ह्या जायच्या वेळेलाच माणसं पडू शकतात. पडू शकतात. आणि दुसरा भाग जो आहे तो मी ऑलरेडी कव्हर केलेला आहे मागच्या सत्रात, की बाथरूमच्या बाहेरची जी मॅट आहे ती फर्म असावी, ती पडू नये. बाथरूमच्या आत गेल्यानंतर तुम्ही जेव्हा कमोड वापरणार आहात, त्यावेळेला बाथरूमचा लाईट ऑन करून कमोडकडे जा. कारण तिथे सुद्धा दिवा जर नसेल, विजिबिलिटी कमी असते आणि इकडे-तिकडे धडपडण्याचा, अडखळण्याचा धोका जास्त असतो. जास्त असतो. ओके. किंवा दुसरी एक गोष्ट मी आमचे जे आता जे सहकारी आहेत, ते पण सीनियर सिटिझन झालेत बरेचसे. तर ते लोकं नेहमी टॉर्च ठेवतात त्यांच्या बाजूला. हो, तेही शक्य आहे. हां. तोही एक सोपा उपाय आहे. हां. तुम्ही टॉर्च घेऊ शकता किंवा मोबाईलचा कॅम्प पण मोबाईलचा टॉर्च ऑन करणं हे नाही, साधा सीनियर टॉर्च सिटीजनसाठी हो. हां. साधा टॉर्च सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. फक्त टॉर्च घेऊन जाणं, एका हाताने दरवाजा उघडणं, बंद बरोबर आहे. करणं ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. जमल्या पाहिजे. पण जर दुसरं काहीच जर नसेल तर मग टॉर्च हा साधा उपाय आहे. समजा जर बाथरूम तुमच्या घरापासून काही अंतरावर असेल, जसं आपण मुंबईतल्या काही चाळींमध्ये बघतो किंवा अगदी जुन्या प्रकारच्या घरांमध्ये बघतो, त्यावेळेला टॉर्च हा साधा सोपा उपाय आहे. सोपा उपाय. ओके. आणि तुम्ही जे LED स्ट्रिप सांगितलं तर तो एकदम चीप आणि बेस्ट आहे. हो. कारण का ते कुठल्याही कोणाकडनंही लावता येतात आणि त्यांना तो ट्रॅक होतो की कुठेपर्यंत ती संपली की बाथरूम येतं. बरोबर. बरोबर ना? बरोबर. बरं, आता हे बोलताना बाथरूमचं झालं. घरात कुठल्या दुसऱ्या खोलीमध्ये कुठला काही अडथळा किंवा कुठलं काही असं ऑब्जेक्ट आलं आणि त्यांचा तोल जाऊ शकतो किंवा ते पडू शकतात. अशा काही गोष्टी आहेत का ज्या आपल्याला घरातल्या बाकीच्या माणसाने सांभाळायच्या आहेत? हो. ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. समजा जर वरिष्ठ नागरिक एकटेच राहतात, म्हणजे फक्त 2 वरिष्ठ नागरिक राहतात आणि इतर कुटुंबीय त्यांच्याबरोबर राहत नसतील. तर अशा केसमध्ये तुम्ही मुळात घरात जे फर्निचर आहे, आता आपण बेडरूमचा विचार ऑलरेडी केलेला आहे, तर लिव्हिंग रूममधलं जे फर्निचर आहे, ते कमीत कमी ठेवावं, पहिली ओके. गोष्ट. दुसरं म्हणजे जे फर्निचर आहे, ते घराच्या किंवा त्या रूमच्या मधोमध ठेवू नये. बरेचदा मुंबईच्या फ्लॅटमध्ये आपण असं बघतो, की सोफा ठेवलेला असतो आणि त्याच्या काटकोनात 2 खुर्च्या ठेवलेल्या असतात. म्हणजेच त्या ज्या खुर्च्या आहेत, त्या लिव्हिंग रूमच्या मधोमध ठेवलेल्या असतात. अशा वेळेला धोका असतो पडण्याचा, फर्निचरला अडखळून पडण्याचा. तर जे काही तुमचं फर्निचर आहे, ते भिंतीशी लागून ठेवा. म्हणजे पडण्याचा धोका हा कमी होतो. तसंच जितकं फर्निचर आहे तेवढंच ठेवा. बरेचदा घरात दोघंच राहतायत,
पण 6 लोकांनी बसणं एवढं मोठं डायनिंग टेबल आहे, अशा गोष्टी आढळतात. ह्याच्यामध्ये कसं होतं, की मुंबईची घरं मुळात लहान नसतात. तुम्ही मोठं फर्निचर ठेवलं, तर तेवढी जागा कमी होते आणि अडखळण्याचा धोका तेवढाच वाढतो. कधीतरी कोणीतरी पाहुणे येतील, ह्याच्यासाठी आपण समजा वर्षातून आपल्याकडे 15 दिवस पाहुणे येत असतील, तर उरलेले जे दिवस आहेत, त्या दिवसामध्ये आपल्याला हा धोका पत्करायचा आहे का? मुळात हा प्रश्न स्वतःला स्वतःला विचारावा. विचारायला. आणि एका सर्टन वयानंतर, एका सर्टन टप्प्यानंतर घरात कमीत कमी फर्निचर ठेवावं, ज्यायोगे जागा जास्त राहील आणि पडण्याचा धोका कमी राहील. कमी होईल. याचबरोबर तुम्ही मला ऑब्जेक्ट्सबद्दल विचारलं. हं. आता समजा जर ज्येष्ठ नागरिक आपल्या कुटुंबियांबद्दल बरोबर राहत आहेत आणि नातवंड आहेत, लहान मुलं आहेत किंवा लहान मुलं पाहुणी म्हणून जर आली, तर त्यांच्या ज्या खेळायच्या वस्तू असतात, छोट्या कार्स असतात, खडू असतात, ज्या रोल होऊ शकतात किंवा बरोबर. स्केट्स असतात, ज्याच्यावरती पाय पडला आणि रोल होऊ शकतात. ह्या गोष्टींपासून फार जास्त सावधगिरी बाळगायला लागते आणि बरेचदा अशी हिस्ट्री मिळते पेशंटकडून, की नातवंडाची कार होती, माझ्या लक्षात आलं नाही, मी त्याच्यावरती पाय ठेवला आणि पाय घसरला. तर घरातली जी इतर मंडळी आहेत, त्यांनी ही दक्षता घ्यायला पाहिजे, की ज्येष्ठ नागरिक जेव्हा आहेत, तेव्हा फरशीवरती इतर काही गोष्टी, स्पेशली ज्या गोष्टी सरकू शकतात, अशा गोष्टी येऊ देऊ नयेत. त्याचप्रमाणे सोफाच्या खाली बरेच लोकं कार्पेट्स टाकतात किंवा गालिचे टाकतात. हे जे गालिचे आहेत, जर शक्यतो टाकू नयेत, पण जर हे टाकले गेले, तर ते जमिनीला फर्मली त्याला Attach ग्रिप पाहिजे, असायला पाहिजे, grip अटॅच पाहिजे. पाहिजे. नाहीतर होतं काय, की गालिच्या मध्ये पाय असा अडकला, तर पाय अडकून माणूस पडू शकतो. मी पुन्हा सांगते, की एखाद्या गोष्टीची आपल्याला वर्षानुवर्ष सवय जरी असली, तरीसुद्धा एका वयोमानाप्रमाणे आपले अंदाज चुकतात. त्यामुळे त्याच गोष्टीकडे जी आपण बरेच वर्ष वापरलेली आहे, आपण पडणार नाही असं नाही होत. त्यामुळे हे जे बदल आहेत, ते वयोमानाप्रमाणे आपल्याला करायला लागतात. करायला लागतं. तुम्ही म्हटलात की वयोमानानुसार बरेचसे बदल आपल्या शरीरात येतात हे आपल्याला पण जाणवतात. मेनली जी तरुण लोकं आहेत ती 30मधनं जेव्हा 50वीमध्ये जातात त्यावेळेला त्यांची थोडीशी मेमरीमध्ये अफेक्शन होतं, कॉन्सन्ट्रेशनमध्ये अफेक्शन होतं. हो. त्यांना कुठलातरी डायबिटीज येतो किंवा कुठे हायपरटेन्शन येतं. तर ह्या फार स्पेसिफिक गोष्टी आहेत की आणि माणसाला कसं माहीत आहे की कधी-कधी एल्डरली लोकांना वाटतं ना, मी जाणार, इथे मी जाऊ शकणार. एवढा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो. तो त्यांना ते समजवणं आणि त्यांचा जो हट्टीपणा आहे तो थोडं कव्हर करणं, हे पाल्याची किंवा जी मुलं-बाळ आहेत त्यांची एक जबाबदारी ठरते. हो. बरं काही लोकांकडे ना शू रॅक असतात, जे हो. एंट्री केल्यानंतर शू रॅक असतात आणि मग त्याच्यामध्ये बसायची व्यवस्था असते किंवा नसते, पण तो मग काढायला लागतात, हो. चप्पल काढून. तर त्याच्याविषयी काही पडण्याचे प्रकार होऊ शकतात हो, का? कारण जसं आपण बाथरूमच्या बाबतीत बोललो, तसं चपला घालताना स्पेसिफिकली ज्या बायका सँडल्स वगैरे घालतात, ते घालताना किंवा बुटाचा मागचा भाग वरती ओढताना एक पाय वरती उचलायला लागतो किंवा बुटाच्या लेसेस बांधताना खाली वाकायला लागतं. ह्या दोन्ही प्रकारामध्ये माणूस पडू शकतो. तर शक्यतर एक बसण्याची तिथे व्यवस्था करावी किंवा वेगळी व्यवस्था करायची गरज नाही. आपल्या घरातलं एखादं स्टूल असेल, खुर्ची असेल, ती शिवरॅकच्या बाजूला ठेवावी आणि बसून आपलं जे फुटवेअर आहे ते व्यवस्थित घालावं. आता इथे सुद्धा बऱ्याच लोकांना सवय असते, की तो जो शिवरॅक आहे त्याला एक हात लावून एका पायावर उभं राहून त्या सँडलचा पट्टा वरती ओढणं. पण असं करू नये. याच्यामध्ये सुद्धा पडण्याचा धोका असतो. तर व्यवस्थित आपण बसावं आणि मग शूलेसेस बांधायचे आहेत किंवा सँडल घालायची आहे, हे आपण बसून करावं. जसं मी ह्याच्या आधी सुद्धा सांगितलं, ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, ह्या कॉमन सेन्स आहेत. पण दुर्दैवाने त्या केल्या जात नाहीत आणि अशा छोट्या-छोट्या चुकांमुळे माणसं पडतात. आपण बेडरूमच्या बेडबद्दल बोललो, की तिथून उठताना आपल्याला त्रास होतो. आता बेड आणि आपला बसायचा जो लिव्हिंग रूममध्ये सोफा असतो, त्याची हाईट ऑलमोस्ट सेम असते. 18 इंच म्हणा किंवा 1.5 फूट म्हणा. तर सोफ्यावरनं उतरताना सुद्धा त्यांचा तोल जाऊ शकतो का? हो, सोफ्यावरनं उतरताना तोल जाऊ शकतोच आणि बरेचदा आपण बघतो, की वरिष्ठ नागरिक जे आहेत ते स्ट्रगल करतात. याचं कारण एक आहे, की बेड हा फर्म असतो, पण सोफा हा सॉफ्ट असतो. काही वेळेला त्याच्या स्प्रिंग्स गेलेल्या असतात किंवा स्प्रिंग्स ह्या खूप मऊ झालेल्या असतात. त्यामुळे सोफामध्ये आतमध्ये तुम्ही आता म्हणालात, की 18 इंच हाईट असते. पण जर तुम्ही बघितलत, की ज्येष्ठ नागरिक बसल्यानंतर ही जी हाईट आहे, ही 1.25 फूट किंवा 1 फुटापर्यंत सुद्धा कमी होऊ शकते. ओके. तर मुळात जर खूप सॉफ्ट जर असेल सोफा, तर तो वेळेत बदलून घ्यावा.
सोफाची हाईट वाढवणं हे सुद्धा काही फार कष्टाचं काम नाही आहे. त्याला वेगळे पाय मिळतात आणि ते तुमचा जो सुतार आहे तो अगदी सहजपणे बसवून घेऊ शकतो. त्याच्यामुळे सोफाची जी हाईट आहे ती जर एक 4 ते 6 इंचांनी वाढवता आली, तर ज्येष्ठ नागरिकांना उठून उभं राहणं हे फार सोयीचं होतं. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे बरेचसे ज्येष्ठ नागरिक काय करतात, की जसे बसलेले आहेत तिथूनच उठण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये तोल जाऊन मागच्या मागे पडू शकतात. तर असं न करता आपण हळू-हळू सरकून सोफ्याच्या समोरच्या कडेपर्यंत यावं आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही हँड सपोर्ट असेल, म्हणजे ती सोफ्याची बाजू किंवा हात आपण म्हणतो त्याला धरून, किंवा जर तुम्ही वॉकर वापरत असाल तर त्याला धरून उभं राहावं. ज्यावेळेला तुम्ही कडेला येता त्यावेळेला उभं राहणं हे सोपं असतं. एकदम मागे राहून उभं राहणं हे कठीण असतं. सोफ्याचं उदाहरण तुम्ही अत्यंत सुलभ आणि चांगलं दिलं की काय काळजी घ्यावी, की जेणेकरून समजा उठता येत नसेल तर थोडंसं सरकत सरकत सोफ्याच्या कडेला यायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची काठी म्हणा किंवा सोफ्याचा एखादा हात आहे त्याचा सपोर्ट घेऊन तुम्ही उठू शकता. आता हा जेव्हा वरिष्ठ नागरिक घराच्या बाहेर पडतो आणि आता बऱ्याचशा लोकांकडे कार्स आहेत, त्यामुळे कारने सुद्धा जातो किंवा रस्त्यावर चालतो सुद्धा. रस्त्यावर जेव्हा चालतो तेव्हा त्याला फारच प्रिकॉशन घ्यायला पाहिजेत. त्याने स्टिक आणि वॉकरचा वापर करायला हवा. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण पुढल्या सत्रात आपण ठेवलेल्या आहेत मॅडम. पण आता मला फक्त एवढंच सांगा, की कारमध्ये तो एखाद्या वेळेला बसला आणि कारमधनं त्यांना त्या व्यक्तीला उठायचं आहे. तर त्यावेळेला तोल जाऊ शकतो का? हा पहिला प्रश्न. आणि समजा तोल जाऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी? जसं आपण सोफ्याच्या बाबतीत म्हटलं तसं तोल हा मागच्या बाजूला जाऊ शकतो किंवा बरेचदा नेमकं कसं उठायचं नाही ना. कारमधून हे कळत नाही. तर त्याला असं आहे की आता समजा 2 व्यक्ती जर जात असतील तर ऑब्व्हियसली ड्रायव्हिंग सीटवरती ड्राईव्ह करणारा माणूस बसलेला आहे आणि वृद्ध व्यक्ती आहे ती डाव्या बाजूला असणार, कारण डाव्या बाजूलाच आपण उतरतो साधारणपणे. पण समजा वृद्ध व्यक्ती जर मागच्या बाजूला बसली असेल आणि 3 ते 4 जण बसले असतील तर मुळात त्या व्यक्तीने किंवा ज्येष्ठ नागरिकांनी डाव्या बाजूला मागच्या बाजूला बसावं, उजव्या बाजूने येऊ नये. कारण जेव्हा तुम्ही उतरणार आहात तेव्हा तुम्हाला डाव्याच बाजूने उतरायचं आहे. उजव्या बाजूने आपण उतरू शकत नाही, फक्त ड्रायव्हरच उतरू शकतो. तर पहिली गोष्ट, व्यक्तीने डाव्या बाजूला बसावं. जेव्हा तुम्ही कार बंद करता, आणि ह्या सूचना ड्रायव्हरसाठी आहेत, जेव्हा तुम्ही कार बंद करता त्यावेळेला कारचा दरवाजा एखाद्या व्यक्तीला उघडायला सांगा. तिकडची जी काच आहे खिडकीची ती काच खाली करा, म्हणजे ती जी व्यक्ती आहे ती त्या जी खिडकी आहे त्याचा सपोर्ट घेऊ शकते. सिनियर सिटीजननी थोडंसं स्वतःला हलवत कडेपर्यंत यावं, कारच्या सीटच्या कडेपर्यंत यावं. दोन्ही पाय आधी बाहेर घ्यावेत. एक हात म्हणजे आता उजवा हात, कारण आपण डावीकडे बसलेलो आहोत, तर उजवा हात खिडकीवरती ठेवावा, डावा हात कारच्या बॉडीला धरावा आणि स्वतःला थोडंसं खाली स्लाईड करावं. अशा प्रकारे अगदी सहज माणसं खाली उतरू शकतात. नाहीतर आपण बघतो की 3 ते 4 व्यक्ती मदत करतायत सीनियर सिटीजनला, पण ती व्यक्ती उतरू शकत नाहीये. पण हा त्याच्यात सोपा उपाय आहे. तर मी पुन्हा एकदा रिपीट करते की स्लाईड करून अगदी टोकापर्यंत या, दोन्ही पाय खाली घ्या, खिडकीची काच खाली घ्या आणि त्या खिडकीला पकडा उजव्या हाताने, डाव्या हाताने कारच्या बॉडीला पकडा आणि स्वतःला थोडंसं खाली घसरल्यासारखं करून खाली उतरवा. अरे वा, म्हणजे हे एकदमच प्रॅक्टिकल असं तुम्ही सोल्युशन सांगितलं. आणि मला वाटतं हे सोल्युशन फक्त वरिष्ठ नागरिकांनाच नाही, तर ज्यांना कोणाला नीचा किंवा गुडघ्यांचा त्रास आहे किंवा पाठीचा बॅकएक आहे, ज्यांना कठीण वाटते की आपण उतरू शकणार नाही कारमधनं, त्यांनासुद्धा हे फार उपयोगी ठरेल. मित्रांनो, आज आपलं हे दुसरं सत्र होतं की वरिष्ठांनी काय काळजी घ्यावी आणि त्याचे बरेचसे पॉईंट मॅडमने आज कव्हर केले. तरी पण बरंचसं अजून जे काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे आपण त्या तिसऱ्या सत्रात ठेवल्या आहेत. तोपर्यंत मी निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.